तमाम महाराष्ट्रातील शिक्षक आणि भावी शिक्षकांना मिशन टीईटी टेस्ट सिरीज रामशेफ सर, मी रामशेफ सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज खास विशेष दिन असा आहे की आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 15 ऑगस्ट 1947 ला जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी हे तीन संस्थानं खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाले नव्हते. त्यामधलं एक मराठवाडा म्हणजे हैदराबाद संस्थान. तर याची कहाणी काय आहे, इतिहासामध्ये याचं महत्व किंवा आठवीचा इतिहास शिकवत असताना हे इथं येतं, तर त्याची माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत केदार वाघमारे सर. तर केदार वाघमारे सरांना आपण यासाठी आ- आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी केदार वाघमारे सरांचं वाक्यात परिचय देतो. केदार वाघमारे सर हे 9वी 10वी ला, 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गांना इतिहास आणि भूगोल शिकवतात. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई या ठिकाणी ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसं तर ते उदगीर या ठिकाणी देखील एक वर्षभर जवळपास कार्यरत होते. नंतर अंबाजोगाई या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आजच्या दिवसाचा योगायोग असा की स्वामी रामानंद तीर्थ या महाविद्यालयात माझं स्वतःचं शिक्षण इतिहासाचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि माझे गुरु आदरणीय साहेबराव गाटाळ सर हे आम्हाला शिकवायला होते. त्या ज्यांच्या नावानं कॉलेज SRT स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज अंबेजोगाई या ठिकाणी आहे आणि युनिव्हर्सिटीचं नाव पण आहे. तर या योगायोग असा आहे की अंबाजोगाईवरूनच आजचे पाहुणे आपल्या सोबत संवाद करणार आहेत. आपल्याला मुक्तीसंग्राम दिन विशेष बाबी आज सांगणार आहेत. केदार वाघमारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं, त्यांचा व्हिडिओ चालू करावा आणि ऑडिओ पण चालू करावा. केदार वाघमारे सर, तुम्हाला मी स्पॉटलाइट करून देतो. पोस्ट गेला का तुमचं, लगेच चालू करून देतो पोस्ट. येस, केदार वाघमारे सर. धन्यवाद रामदादा. मिशन टीईटी यासाठी जे सगळे संचालक आहेत, तिथे शिकवणारे सर्व अध्यापक, या झूम मीटिंग मध्ये उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, मग ते भावी असतील किंवा आता शाळांमध्ये काम करत असतील, निश्चितच काही जण माझ्यापेक्षा मोठे असतील, काही माझ्या समवयस्क असतील, काही लहान असतील, सगळ्याचा एकत्रित असा उल्लेख येईल. त्यामुळे मोठ्यांनी थोडस माफ करावं, समवयस्कांनी समजून घ्यावं आणि लहान्यांनी अडॉप्ट करावं. प्रामुख्यानं केदार सर, केदार सर तुमचं स्वागत आहे. फक्त जो कॅमेरा आहे ना, तो एकदम मिडलला न होता तुम्ही एका बाजूला व्हायला लागला. एकदम मिडलला तुम्ही असा कॅमेरा, म्हणजे तुम्ही मिडलला दिसतात तर अजून छान त्याचं रेकॉर्डिंग. ओके ओके ओके, आता एकदम बरं मिडल. आहे. ओके सर, ओके फाईन. येस येस, फाईन. कंटिन्यू. ओके. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या टीईटीची आता विशेष करून तयारी करतोय, त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र हा एक महत्वाचा भाग आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 8वी 9वी आणि 10वी यात काही प्राथमिकशाही शिक्षक बंधू भगिनी असू शकतात. त्यांना सुद्धा परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 अशा पद्धतीनं तो सिलेबस आपल्याला दिलेला आहे सामाजिक शास्त्रामध्ये. याच्यामध्ये 8वी 9वी 10वीला मी अध्यापनाचं कार्य करतो. आता दादांनी सांगितलं त्याप्रमाणे हे अध्यापन करताना ज्या काही गोष्टी लक्षात आल्या की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि स्पर्धा परीक्षेसाठी ज्या प्रामुख्याने टीईटी साठी ज्या महत्वाच्या आहेत, ते आपल्यापर्यंत या निमित्तानं मी पोहोचवतो आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा पुढे लक्षात राहणार नाही. म्हणून आताच रामदादांचे किंवा राम सरांचे आणि आपल्या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो की आपण मला ही मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आताच राम सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सर्वजण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी उपस्थित आहात. काही जणांना आजच्या केदार दिनाचं सर, महत्व माहिती केदार आहे, सर, काही. हा सर, रामदादा असं नाव कंटिन्यू करू शकतात काय, आज काय करू नाही. शकतो ना. करू शकतो, बिलकुल हा, बिलकुल, आज काय नाही. चालेल चालेल. त्यांना मी त्याचा परिचय नंतर तर देणार आहे. हा, हो आपलं नातं चालेल. काय त्याचा मी देणारच नंतर शेवटला. हा, हम्म, त्यातील. चालेल. तर रामदादांनी जी
आपल्या सगळ्यांसमोर आज संवादाची संधी दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आणि त्यांच्याविषयी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहतो आणि आपल्या सगळ्यांना या दिनाचं महत्त्व कळावं त्याच अनुषंगानं अ, इतिहास किंवा समाजशास्त्र या विषयाची तयारी करताना या दिनाचं महत्त्व काय आहे ते सुद्धा अधोरेखित करावं यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे. ज्यांच्या कडखर नेतृत्वामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असे स्वातंत्र्याचे अर्ध्वयू ज्यांना आपण म्हणतो किंवा ज्यांनी कणखर नेतृत्व केलं असे महात्मा गांधीजी. 1920च्या नंतरचा सगळा काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गांधी युग म्हणून आपण ओळखतो त्याला. 1920 पूर्वीचा काळ सुद्धा भारतीय स्वातंत्र्यासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण या काळामध्ये लोकमान्य टिळकांसारखे जहाल नेते होऊन गेले, ज्यांनी या तत्कालीन काळामधल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये ही भावना निर्माण केली की आपण गुलाम होतो आहोत आणि या गुलामीच्या विरोधात आपण लढलं पाहिजे, कारण हा देश आपला आहे आणि आपल्या देशात आपण आज परके म्हणून राहतो आहोत, परके म्हणून वागतो आहोत. तर हे चांगलं नाही. ही ज्योत पेटवण्याचं काम 1920 पर्यंत लोकमान्य टिळकांनी केलं. त्यांना अर्थातच गोपाळ गणेश आगरकर सारख्या चांगल्या मित्राची साथ लाभली आणि अनेक क्रांतिकारक जसं की आपण इतिहासामध्ये बघतो लालबाल पाल असतील किंवा गोपाळ गणेश आगरकर असतील, या सगळ्यांची साथ त्यावेळेला त्यांना लाभली आणि 1920 पूर्वी त्यांनी एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट केली, जी पुढच्या भारतीय 1920 नंतर गांधीजींना खूप कदाचित सगळ्या भारतीय लोकांना एकत्र करायला सोपी गेली, ती म्हणजे त्यांनी दोन सार्वजनिक उत्सव हे आपल्या देशामध्ये सुरू केले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती सार्वजनिकरित्या सुरू करायला सुरुवात केली. कारण हे दोन्ही गणेश उत्सव हा धार्मिक आहे. भारतीय सगळे लोक हे धार्मिकता पाळणारे लोक आहेत. अ, ज्याला आपण प्रायोरिटीनं धार्मिकता पाळणारे आपण सगळे भारतीय लोक आहोत. तो गणपती त्यांनी सार्वजनिकरित्या आणला. आणि दुसरं, स्वराज्याचे निर्माते स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी केली याचं कारण युवकांनी त्या निमित्ताने एकत्र राहावं, त्यांचा इतिहास वाचावा, या अनुषंगाने त्यांनी हे सगळं कार्य या काळामध्ये केलं. आणि म्हणून या दोन लोकांना मी भारतीय स्वातंत्र्याचा अर्धोयू नक्की म्हणेल, नेतृत्व नक्की म्हणेल. आणि याच्यामध्ये लोकमान्य टिळकांनी केलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी जी चतुरसूत्री त्या काळात सांगितली, स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार, ह्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ग्रामीण भागाकडे चला, हा याचा एक सुरुवात, बेसिक सुरुवात ही लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये केली आणि त्याचीच पुढची आवृत्ती जी आहे ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महात्मा गांधीजींनी सुद्धा याच धर्तीवर आपल्या देशामध्ये कार्य करायला सुरुवात केली. ज्या वेळेला गांधीजींचं पर्व किंवा गांधीचं युग सुरू झालं त्या काळामध्ये 1920 नंतर गांधीजींनी काय केलं, तर तमाम भारतीय लोकांना त्यांच्या अडचणी ओळखायला शिकवलं आणि अडचणी ओळखून छोट्या छोट्या समुदायामध्ये, छोट्या छोट्या गटामध्ये त्यांना एकत्र करण्याचं काम गांधीजींच्या सगळ्या चळवळींनी भारतामध्ये केलं. मग चंपारणाचा लढा असेल, शेतकऱ्यांनी केलेले लढे असतील, ह्या सगळ्या लढ्यांचा एक परिपाक म्हणून जे काय झालं की प्रत्येक ठिकाणचे लोक, मग जंगल सत्याग्रह असेल, आदिवासींनी केलेला सत्याग्रह असेल, या सगळ्या आपल्या न्यायिक हक्कासाठी लढणारे या लोकांना संघर्ष करण्याची सवय ही गांधीजींनी लावली. आणि त्या चळवळीचा फायदा गांधीजींना ह्या 1930 ला त्यांनी जी अ, दांडी यात्रा केली, प्रामुख्यानं 12 मार्च 1930 ला गांधीजींनी जी दांडी यात्रा सुरू केली, या दांडी यात्रेचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे, आपण सगळेजण अभ्यासक आहात, आपण अभ्यासता की दांडी यात्रामध्ये सुरुवातीला फक्त 78 लोक त्यांच्या सोबत होते आणि पुढे ज्या वेळेला ती यात्रा प्रत्यक्ष दांडी येथे पोहोचली त्यावेळेला हजारो अनुयायी हे गांधीजींच्या बरोबर होते. मग ते कसे होते, तर ते जसे आहेत तसे लोक या दांडी यात्रेमध्ये सहभागी झाले आणि त्याला कारण गांधीजींनी निवडलं, ते म्हणजे आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्यासाठी महत्वाचं असणारं मीठ. या दांडी यात्रेच्या माध्यमातून प्रामुख्याने 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 या काळामध्ये
385 किलोमीटरचा जवळपास प्रवास करून ही दांडी यात्रा गुजरात मधून दांडीपर्यंत ही प्रामुख्याने यात्रा आली आणि त्यामध्ये सगळ्या भारतीय लोकांना गांधीजींनी सामील करून घेतलं. मला वाटतं की भारतीय स्वातंत्र्यासाठीच ही एक सगळ्यात मोठी मुवमेंट, सगळ्यात मोठं की आपण भारतीय लोक एकत्र येऊ शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्या न्यायिक हक्कासाठी आपण लढलं पाहिजे ही प्रेरणा निर्माण करण्याचं काम गांधीजींनी या काळामध्ये केलं. आणि याच्या पूर्वीची एक महत्वाची घटना जी या सगळ्या घटनेसाठी कारणीभूत ठरली ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा. भलेही आपण तो लढ्यामध्ये आपल्याला अपेक्षित तेवढं यश नाही मिळालं. त्याचे सामाजिक, त्याची राजकीय, त्याची धार्मिक ही सगळी कारणं आपल्याला आठवीच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहेत. 9वी 10वीच्या सिलेबस मध्ये पुढचा सिलेबस आपल्याला दिलेला आहे. तर त्या लढ्यामध्ये जरी आपण यशस्वी झालो नसलो तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि प्रामुख्याने इंग्रजांच्या मनामध्ये ही भीती निर्माण व्हायला सुरुवात झाली की हे भारतीय लोक कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढत होते, परंतु आता स्वतःच्या हक्कासाठी, समुदायाच्या हक्कासाठी ही लोक आता एकत्र यायला सुरुवात होत आहेत. आणि ब्रिटिशांनी तिथूनच 1857चा उठाव, राष्ट्रीय उठाव जो होता तो त्यांनी बिमोडीत काढला. त्यात त्यांना यश मिळालं, परंतु त्याच्यानंतरच्या जर सगळे कायदे कानून जर आपण बघितले ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेले, तर ते सगळे समाजामध्ये फूट पाडणारे होते. मग अगदी बंगालच्या फाळणीचं जरी आपण उदाहरण घेतलं, तर बंगालच्या फाळणीचं सुद्धा ती जी फाळणी त्या काळामध्ये केली, ती फाळणी कशाच्या आधारावर केली? सांगताना प्रशासकीय कारण त्यांनी सांगितलं, परंतु खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागं हिंदू आणि मुस्लिम हे दोन भाग वेगळे करायचे आणि या दोन भागाचा फायदा आपण घ्यायचा, या दोन समुदायांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढवायचे, त्याचा फायदा आपण घ्यायचा यासाठी प्रामुख्याने हे करण्यात आलं. परंतु भारतीय लोक हे एकसंघ राहिले. त्या ठिकाणी लाला लजपत रायांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं. पंजाबमध्ये खूप मोठं आंदोलन या काळामध्ये उभं राहिलं आणि त्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे की बंगालची फाळणी शेवटी रद्द करावी लागली. या सगळ्या गोष्टी या आता काय सांगण्याचं कारण काय? कारण त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भारतातल्या एका भागात घडलेली गोष्ट दुसऱ्या भागात यायला खूप कालावधी लागायचा. परंतु या सगळ्या गोष्टींचे परिणाम असे व्हायचे, परिणाम असे झाले की उशिरा का होईना ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये पोहोचल्या गेल्या आणि त्या त्या प्रत्येक ठिकाणी आता आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलं गेलं पाहिजे. आपलं स्वातंत्र्य आपल्याशिवाय कोणी मिळवून देणार नाही आपल्याला, ही ज्योत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टीमुळे निर्माण व्हायला लागली. आणि त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे 1942ला आझाद मैदानावर जे महात्मा गांधीजींनी आंदोलन केलं, जे चले जाव आंदोलनाची सुरुवात केली 9 ऑगस्टला, ज्याला जो आपण ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो. त्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी गांधीजींनी भाषण केलं. गांधीजींचं ते भाषण आजही युट्यूबवर रेकॉर्डेड आपल्याला उपलब्ध आहे. त्या भाषणातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण ते भाषण व्यवस्थित ऐकलं तर आपल्याला अशी कळेल की त्यांनी चले जाव आंदोलनाची सुरुवात ज्या वेळेला केली त्यावेळेला एक महत्वाचं वाक्य वापरलं की प्रत्येक भारतीयानं त्यांच्या शक्तीनिशी स्वतःच्या किंवा ते जिथं काम करतायत तिथून त्यांना ज्या पद्धतीनं शक्य आहे त्या पद्धतीनं या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ब्रिटिशांना विरोध करा. मग त्यांच्या कचेरीमध्ये जाणं असेल, त्यांच्याकडे नोकरीसाठी जाणं असेल, सरकारी कचेरीमध्ये काम करत असाल तर तिथे तुम्ही राजीनामा द्या. दुसऱ्या त्यांच्या शाळांमध्ये शिकत असाल तर तुम्ही राष्ट्रीय शाळांमध्ये शिका. कारण 1942च्या साधारण त्या काळामध्ये आपल्या मराठवाड्याचा विचार केला तर अनेक राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा, परभणी असेल, सेलू असेल, औरंगाबाद आत्ताचं ज्याला आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणतो, त्याच्यानंतर उस्मानाबाद आत्ताचं धाराशिव असेल, बीड जिल्ह्यातला आमचा अंबाजोगाई असेल, या सगळ्या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू झाल्या होत्या, महाविद्यालय सुरू झालेली होती आणि त्याच ठिकाणी तुम्ही शिक्षण घ्या अशा पद्धतीचा संदेश हा त्या 1942च्या चलेजावच्या आंदोलनात दिला. आणि आपल्याला एक लक्षात येईल की या सगळ्या आंदोलनांचा परिणाम असा झाला की केवळ 5 वर्षामध्ये जो लढा आपण 1857 ला प्रत्यक्ष सुरू केला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन झाले आणि त्याचा दृश्य परिणाम आपल्याला 1947ला दिसला. तो म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपला देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. परंतु 1942ला ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना भारतामध्ये घडत होत्या त्यावेळेला
ब्रिटिशांच्या हे लक्षात आलेलं होतं 1942च्या ज्या वेळेला चले जाव आंदोलन सुरू झालं. त्याला ब्रिटिशांना असं लक्षात आलं की आता आपलं या देशामध्ये राहणं काही निश्चित नाहीये आणि या देशातून निश्चित आता आपल्याला जावं लागणार आहे. आणि शेवटचा हातखंडा म्हणून ब्रिटिशांनी धर्माच्या आधारावर भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक दृश्य परिणाम म्हणजे बॅरिस्टर जिना यांचा यांना भेटून ब्रिटिशांनी असं सांगितलं की स्वतंत्र भारतामध्ये तुमचं अस्तित्व काय आहे ह्याची तुम्ही चाचपणी करा. तुम्ही गांधीजींकडे राष्ट्रपती पद मागा किंवा पंतप्रधान पद मागा, प्रमुख पद मागा. गांधीजी तुम्हाला देतात का? बघा, तुम्ही आज स्वतंत्र भारतासाठी इतकं झगडताय, या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून झगडताय, मग तुम्ही स्वतंत्रच का होत नाहीत? कारण तुमची लोकसंख्या पण मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही मोठ्या प्रमाणात आहात, तुम्ही स्वतंत्र व्हा. अशा प्रकारे ब्रिटिशांनी बॅरिस्टर जिनांच्या भेटीनंतर त्यांच्यातला तो संवाद जो आहे, तो संवाद हा मोठ्या प्रमाणात झाला. यात इतिहासात त्याची कागदपत्र आपल्याला उपलब्ध आहेत. मग त्यावेळेला पाकिस्तानच्या फाळणीचा विषय सुरू झाला. त्याच वेळेला राष्ट्रीय सभेचं जे एक अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये अधिवेशन संपल्यानंतर गांधीजींना बोलवलं आणि गांधीजींना आणि राष्ट्रीय सभेच्या काही नेत्यांना ब्रिटिशांनी प्रश्न केला की ठीक आहे, आता तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी सुद्धा त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये करण्यात आल्या होत्या. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, पण भारताला सांभाळण्याचा जर तुम्हाला असेल तर तुम्हाला सत्ता चालवण्याचा अनुभव नाही. तुम्ही संस्थानिक लोक आहात. छोट्या छोट्या संस्थानामध्ये आजपर्यंत तुमचा देश राहिलेला आहे, तुमचा भाग विभागला गेलेला आहे. मग तुम्हाला एवढा मोठा देश, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश हा कसा चालवता येईल? आणि त्यासाठी आम्हाला अजून काही काळ इथे राहू द्या, आम्ही तुम्हाला शिकवू कशा पद्धतीने ही सत्ता चालवायची, आणि मग आम्ही आमच्या देशामध्ये कालांतराने निघून जाऊ. परंतु राष्ट्रीय सभेच्या त्या तत्कालीन नेत्यांनी या सगळ्या गोष्टींना विरोध केला आणि 1945ला आपल्या देशामध्ये संविधान सभा सुरू केली. या संविधान सभेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की तत्कालीन काळातल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या समुदायांना, वेगवेगळ्या संस्थानिकांना या संविधान सभेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं. त्याचा एक परिणाम काय आहे तो मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. त्याच्यात त्यांना सामील करून घेतल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींवर त्या संविधान सभेमध्ये चर्चा होत होत्या. प्रामुख्याने भारताचं जे संविधान केलं जात होतं, जे प्रावधान त्या संविधानामध्ये केले जात होते, त्या प्रत्येक मुद्द्यावर अतिशय विस्तृतपणे त्याचं विवेचन हे त्याच्यामध्ये करण्यात आलं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना असं लक्षात आलं की आपण स्वतंत्र भारतामध्ये असायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला ब्रिटिशांना असं लक्षात आलं की आता नाही, आपल्याला आता सोडणंच आहे, त्यावेळेला मग शेवटी त्यांनी बॅरिस्टर जिनांना हाताशी धरून भारत पाकिस्तानची फाळणी केली धर्माच्या आधारावर. आणि 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र आहे असं त्यावेळेला घोषित करण्यात आलं. धर्माच्या आधारावर या सगळ्या गोष्टींची रचना ब्रिटिशांनी केली. 15 ऑगस्टला आपला देश स्वातंत्र्य झाला असं 14 ऑगस्ट 1947ला मध्यरात्री पंडित नेहरूंनी तो भारताचा म्हणजे इंग्लंडचा जॅक जो झेंडा होता तो खाली उतरवला, भारताचा झेंडा फडकवला आणि भारत स्वतंत्र झाला अशी घोषणा केली. सगळीकडे जल्लोष सुरू झाला. परंतु याच काळामध्ये 565 संस्थानं त्या काळामध्ये भारतामध्ये अस्तित्वामध्ये होती. त्यापैकी 563 संस्थानं ही भारतामध्ये सामील झाली. आता इथे मग जे सांगितलं त्याचा उल्लेख अवश्य करणं आहे की ही 563 संस्थानं भारतामध्ये का सामील झाली, तर त्याची महत्वाची दोन कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण ते म्हणजे ज्या संविधान सभेची 1945ला स्थापना करण्यात आली होती, त्या संविधान सभेमध्ये सहभागी झाल्यामुळे या सगळ्या लोकांना हे माहीत झालं, त्या संस्थानिक असतील, संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील किंवा राजे असतील, या सगळ्यांना किंवा इतर ज्या संघटना त्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करत होत्या, त्या सगळ्यांना असं लक्षात आलं की स्वतंत्र भारतातच आपल्याला जातीमुक्त राहता येणार आहे. कारण ब्रिटिशांनी इतके वर्ष, 150 वर्ष जवळपास आपल्यावर जातीमुळे, धर्मामुळे, आपल्या उत्पन्नाच्या साधनांमुळे, आपल्या अज्ञानामुळे आपल्यावर राज्य केलेलं आहे. आणि जर परत आपण त्यांच्या पाठीमागे गेलो तर परत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होईल. म्हणून या सगळे संस्थानं, 563 संस्थानं ही भारतामध्ये 562, माफ करा, संस्थानं ही भारतामध्ये सामील झाली. आणि तीन जी संस्थानं याच्यामध्ये होती ही संस्थानं विभक्त राहिली, कारण या संस्थानाचे प्रतिनिधी या संविधान सभेमध्ये सहभागी झालेले नव्हते. त्यामुळे भारताचं संविधान काय तयार होत आहे, कसं तयार होत आहे, त्याच्यामध्ये काय पद्धतीनं
सर्वसामान्य नागरिकांना काय अधिकार देण्यात येणार आहेत, या गोष्टीची त्यांना पुरेशी कल्पना नव्हती, पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे हे तीन संस्थांना याच्यामध्ये सहभागी झाले नाहीत. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, आपला जो देश जाणार आहे तो गांधीजींच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. भारताचे पंतप्रधान म्हणून जवळपास पंडित नेहरूंचं नाव निश्चित झालेलं होतं. पंडित नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते हे उघड उघड होतं. या दोघांच्या संपर्कामुळे, या दोघांचा इतर संस्थांशी संपर्क असल्यामुळे आणि आपल्या देशाचे गृहमंत्रीपद हे सरदार वल्लभभाई पटेलांकडे जाणार असल्यामुळे, कारण वल्लभभाई पटेलांचं सुद्धा 42च्या नंतरचं चलेजाव मधलं खूप कणखर नेतृत्व म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांकडे बघितलं जात होतं. आणि त्यांनी जवळपास सगळ्या संस्थानिकांना हे स्वतंत्र भारतात तुम्ही सामील झालं पाहिजे हे महत्व पटवून दिलं. आणि म्हणून 563-62 संस्थानं ही भारतामध्ये सामील झाली. आणि तीन संस्थानं जी होती त्याच्यामध्ये जुनागड, ज्याला आज आपण सौराष्ट्र या नावाने ओळखतो, जम्मू काश्मीर, ज्याचा प्रश्न आजही ज्वलंत असलेला आपल्याला दिसतो, आणि तिसरं म्हणजे हैदराबाद संस्थान, ज्याला मराठवाडा संस्थान असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. परंतु प्रशासकीय शब्द म्हणून त्याला हैदराबाद मुक्ती संग्राम असाच प्रशासकीय शब्द आहे. आणि आता दोन्ही शब्द त्याच्यासाठी वापरले जातात, की मराठवाडा मुक्ती संग्राम सुद्धा म्हटला जातो आणि हैदराबाद मुक्ती संग्राम सुद्धा त्याच्यामध्ये म्हटला जातो. या हैदराबादमध्ये प्रामुख्यानं अं, हैदराबादमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचा काही भाग, दक्षिणेचा भाग, तेलंगणा आणि कर्नाटक असं मिळून हे हैदराबाद संस्थान होतं. आता ह्याच्यात मराठवाड्याचा जर आपण मराठवाड्यापुरता जर विचार करायचं म्हटलं, तर मराठवाड्यामध्ये याच्यात प्रामुख्यानं परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद म्हणजे आत्ताच धाराशिव म्हणून ज्याला आपण ओळखतो, औरंगाबाद, संभाजीनगर, या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश असणारा हा मराठवाड्यातला भाग म्हणून हा ओळखला जात होता. लातूरचा पण याच्यामध्ये समावेश होता, पण त्यावेळेला लातूर हे धाराशिव किंवा उस्मानाबाद मध्ये होतं. आता या सगळ्या भागांचा ज्या वेळेला समावेश करण्यात आला, किंवा हे सगळा भाग हा 1942च्या आंदोलनानंतर ह्या सगळ्या भागामध्ये ज्यावेळेला चिलेजाव आंदोलन भारतामध्ये सुरू झालं, त्यावेळेला या आंदोलनाचे पडसाद हळूहळू ह्या स्वतंत्र मराठवाड्याच्या ज्या स्वातंत्र्याची चळवळ होती, हैदराबाद मुक्ती संग्रामाची चळवळ होती, या चळवळीमध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि यासाठी कारणीभूत असणारी एक महत्वाची घटना ती घडली ते म्हणजे 1938ला. काय झालं 1938ला? तर या काळामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, सॉरी, कर्नाटकामध्ये आणि मराठवाड्यातल्या औरंगाबादमध्ये निजाम सरकारच्या वतीने किंवा भारत सरकारच्या वतीने त्या काळामध्ये इंटर इमिजिएट कॉलेज सुरू करण्यात आलं होतं. आणि या इंटर इमिजिएट कॉलेजमध्ये भारतीय हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वारं हे या सगळ्या युवकांमध्ये पसरलं. आणि 1938ला, 16 नोव्हेंबर 1938 ला औरंगाबाद या ठिकाणी इंटरमिजिएट कॉलेजमध्ये जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी, 1200 विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचं आंदोलन सुरू केलं, वंदे मातरम चळवळ सुरू केली. कारण निजामाने त्या काळामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातली होती. कारण वंदे मातरम हे त्यावेळेला भारताचं खूप प्रेरणादायी गीत होतं, जे स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा गायल्या जात होतं. भारताच्या अनेक स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ते महत्वाचं गीत होतं. आणि त्या गीताचं लोण हे आपल्या मराठवाड्यामध्ये आलेलं होतं. निजामाला याची भनक पडली की आता हे स्वतंत्र आपल्याकडे सुरू झालं. आणि मग जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी 16 नोव्हेंबर पासून हे वंदे मातरम त्या कॉलेजमध्ये म्हणायला सुरुवात केली. साहजिक निजामांनी याच्यावर ऍक्शन घेतली आणि जवळपास या 1200 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात त्यांचं जे शिक्षण होतं ते शिक्षण बंद करण्यात आलं. आणि हे त्यांचं शिक्षण बंद केल्यामुळे त्या काळामध्ये 16 नोव्हेंबर पासून या विद्यार्थ्यांनी, 16 नोव्हेंबरलाच त्यांनी वंदे मातरम म्हणण्याला सुरुवात केली. आणि 16 नोव्हेंबर पासूनच त्यांनी अन्नत्याग आंदोलन हे त्या महाविद्यालयाच्या परिसरात हे त्या ठिकाणी सुरू केलं. आणि जवळपास 1200 विद्यार्थी या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झाले, संपावर गेले. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळपास या कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं, बडतर्फ करण्यात आलं. या घटनेची नोंद घेऊन या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री टी जे केदार यांनी अतिशय उदार अंतकरणाने
या नागपूर विद्यापीठामध्ये या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं, या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आत्ताचं नगर, अहिल्यानगर ज्याला आपण म्हणतो, अहमदनगर, या ठिकाणच्या काही महाविद्यालयांमध्ये त्यांची शिकण्याची सोय, ऍडमिशन जरी, प्रवेश जरी त्यांचा नागपूर येथे झालेला असेल, तरी त्यांची जी शिक्षणाची सोय होती ती अहमदनगर या ठिकाणी करण्यात आली काही जणांची. आणि काही जणांची इतर ठिकाणी सुद्धा प्रामुख्याने त्यांची ऍडमिशन करण्यात आला आणि त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण रोखू नये यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्यात आले. आणि याच काळामध्ये ही जी वंदे मातरमची चळवळ सुरू झालेली होती, या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाला किंवा या चळवळीला तत्कालीन भारतातले जे दोन प्रभावी नेतृत्व होते, एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, जे भारतीय स्टेट काँग्रेसचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत, होते. आणि भारताचे पुन्हा झालेले तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या आंदोलनाला प्रामुख्याने पाठिंबा दर्शवला. आणि त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांना या आंदोलनामध्ये अजून आपण चांगल्या पद्धतीने सहभागी व्हावं, अजून या आंदोलनात आपण पुढे जावं, असा आत्मविश्वास यांच्या काळामध्ये निर्माण झाला. आणि या कृतीचा, या 1938च्या घटनेचा असा परिणाम झाला की संपूर्ण हैदराबाद संस्थानामध्ये ही चळवळ उभा राहिली पाहिजे. उभा राहण्यासाठी विशेष करून प्रामुख्याने प्रयत्न करण्यात आले. आणि या चळवळीमध्ये इतिहासाचे विद्यार्थी म्हणून 1938 ते 1948 हा जो 10 वर्षाचा कालावधी आहे, हा 10 वर्षाचा कालावधी हैदराबाद मुक्ती संग्रामातला अतिशय महत्वाचा कालावधी म्हणून या कालावधीमध्ये बघण्यात आलं. कारण याच कालावधीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि याच कालावधीमध्ये भारतातून अनेक संदेश हे आपल्या अं, महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये येत होते. रेडिओच्या माध्यमातून युद्धाच्या बातम्या या ठिकाणी प्रसारित व्हायच्या. आमच्या अंबाजोगाईमध्ये एक शाही बुरुज नावाचा एक प्रकार आहे, शाही बुरुज, जे आजही अस्तित्वात आहे. मराठवाड्यातलं कुणी असेल तर त्यांना, अंबाजोगाईचं कुणी असेल तर त्यांना माहिती आहे. या शाही बुरुजावर त्या ठिकाणी एक रेडिओ असायचा आणि त्या रेडिओवर संध्याकाळी 7 वाजता ह्या बातम्या लागायच्या. त्यामध्ये युद्धाच्या ज्या बातम्या आहेत, या युद्धाच्या बातम्या त्या प्रामुख्याने दिल्या जायच्या. पण त्याच्यात पण निजाम सरकार हुशार होतं असं आपण म्हणावं लागेल, की ते भारत जिंकल्याच्या बातम्या फार कमी दिल्या जायच्या. चुकीच्या बातम्या पण त्या काळामध्ये याच्यातून पोहोचवल्या जायच्या. कारण जेणेकरून याचा संदेश जो आहे, जर सकारात्मक बातम्या दिल्या तर इथल्या चळवळीला त्याचा फायदा होऊ शकेल, हा सुद्धा त्या काळामध्ये प्रामुख्यानं विचार केला गेला. आणि या वंदे मातरमच्या आंदोलनानंतर याच काळामध्ये भारतीय स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आली. आणि भारताचे जसं नेतृत्व, भारतीय स्वातंत्र्याचं नेतृत्व जसं महात्मा गांधीजींनी केलं, तसं मराठवाड्याचे गांधीजी म्हणून या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांनीच पुढे हा सगळा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा जो स्वातंत्र्य लढा होता, तो स्वातंत्र्य लढा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे ते घेऊन गेले. आणि या स्टेट काँग्रेसचा जो प्रभाव होता मराठवाड्यामध्ये किंवा हैदराबाद संस्थानामध्ये, तो वाढता प्रभाव पाहता साहजिकच निजामानं या संघटनेवर बंदी घातली. आणि या संघटनेतील नेत्यांना 1939च्या सुरुवातीला हे अटक केलं. जानेवारीमध्ये त्यांना अटक करण्यात आलं. आणि 10 एप्रिल 1939 रोजी या सगळ्या सत्याग्रहींची यांनी जेलमध्ये पण पुन्हा निजामाच्या जेलमध्ये त्यांनी त्या काळामध्ये आंदोलन सुरू केलं. आणि या आंदोलनाचा परिणाम असा झाला की 10 एप्रिल 1939 मध्ये त्यांना त्या जेलमधून मुक्त करण्यात आलं. निजामाला त्यांना मुक्त करावं लागलं. आणि या चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या काही प्रमुख नेत्यांची नावं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्वामी रामानंद तीर्थ, जे तत्कालीन मोमिनाबाद मध्ये, जे म्हणजे आज ज्याला आपण अंबाजोगाई असा शब्द वापरतो, त्या मोमिनाबाद मध्ये राहत होते. तिथून या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याची भूमिगत चळवळ आणि प्रत्यक्ष लढा अशा दोन्ही पद्धतीनं त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला. दुसरे आहेत ते म्हणजे हिरालाल कोटेचा, बीड, देवराजची चव्हाण, उस्मानाबाद, जे आत्ताचे धाराशिव आहे, अच्युतभाई देशपांडे, औरंगाबाद म्हणजे आत्ताचं ज्याला आपण संभाजीनगर असा शब्द वापरतो, आणि मोतीलाल मंत्री, बीड, यांचा याच्यामध्ये यांच्यासह अनेक गोविंदभाई श्रॉफ होते, जे ज्यांनी सुद्धा स्वामी रामानंद तीर्थांच्या बरोबरीनं बेतुजी गुरुजी होते, की ज्यांनी राष्ट्रीय शाळा जी अंबाजोगाई सुरू करण्यात आली, श्री योगेश्वरी नूतन विद्यालय देवीच्या नावानं, तर त्या शाळेमध्ये बितुजी गुरुजी सारखे शिक्षक होते, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा
हैदराबाद स्वातंत्र्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पुढे काम केलं. आणि या 1942च्या चळवळीमध्ये किंवा या सगळ्या वंदे मातरमच्या चळवळीमध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातल्या नांदेड, वैजापूर, गंगापूर, परभणी, सेलू, उस्मानाबाद, बीड, अहमदपूर, जालना, अंबड येथल्या सगळ्या सत्याग्रही जे होते, ज्यांनी या वंदे मातरम चळवळीमध्ये भाग घेतला, अन्नत्याग आंदोलनामध्ये भाग घेतला, इथल्या सगळ्या ठिकाणच्या लोकांना त्यांनी प्रामुख्यानं याच्यामध्ये अटक करण्यात आली आणि 10 महिन्यानंतर त्यांची याच्यातून सुटका देखील प्रामुख्यानं करण्यात आली. आता ज्या वेळेला हा लढा मराठवाड्यामध्ये चालू होता, हैदराबाद संस्थानामध्ये चालू होता, त्यावेळेला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये काय चालू होतं, तर त्यावेळेला अखिल भारतीय काँग्रेसच्या त्रिपुरा, रामगड आणि उदयपूर या ठिकाणी झालेली जी अधिवेशनं होती अखिल भारतीय काँग्रेसची, या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हैदराबाद जे संस्थान आहे, या संस्थानाच्या प्रश्नावर, कारण या संस्थानामध्ये तोपर्यंत निजामाचे जे अन्याय अत्याचार होते, ते अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते आणि त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण लढलं पाहिजे, हा एक सूर या अधिवेशनामध्ये काढण्यात आला. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली आणि याचा दृश्य परिणाम असा झाला की भारतीय स्वातंत्र्यानंतर काही दिवसात म्हणजे 1946ला, 1946 ते 1948, हा सुद्धा 2 वर्षाचा जो कालावधी आहे, हा कालावधी ज्याला आपण बोली भाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण पीक पॉइंट म्हणतो, तो पीक पॉइंट म्हणून हा 1946 ते 1948चा कालावधी हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा मानला जातो. कारण या काळामध्ये हा जो लढा आहे, तो लढा अतिशय तीव्र पद्धतीनं हा प्रामुख्यानं हा लढला गेला. आणि याच काळामध्ये रझाकाराने किंवा निजामाने रझाकार नावाची एक संघटना स्थापन केली. आता ही रझाकार म्हणजे काय संकल्पना आहे, तर रझाकार म्हणजे त्या काळातले जे धर्मद्वेष्टे होते, की ज्यांना फक्त धर्मच माहिती आहे आणि या लोकांना, ज्याला आजच्या भाषेत आपण दहशतवादी सुद्धा कार्यवाह्या ज्या लोक करतात, खर तर अशा गोष्टींना धर्म नसतो किंवा जात नसते, परंतु हे लोक फक्त हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणं, हिंदूंच्या ज्या महिला आहेत त्या महिलांची विटंबना करणं, त्या महिलांच्या विटंबना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणं, गावांची लूट करणं, त्याचप्रमाणे मंदिरांचा विध्वंस करणं, त्याचप्रमाणे त्या गावामध्ये मंदिर आणि मस्जिद असेल तर फक्त मंदिरांचाच त्या ठिकाणी लूटमार व्हायची किंवा मंदिरांच्या ज्या देवदेवता आहेत, हिंदूंच्या देवदेवता आहेत, त्या देवदेवता भंग केल्या जायच्या. आता हे पण सगळ्यात महत्वाचं, हे रजाकार संघटनेच्या माध्यमातून हे प्रामुख्याने केलं जायचं. हे अन्याय अत्याचार भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणावर हैदराबाद मध्ये राहणारे तत्कालीन लोक हे खूप मोठ्या प्रमाणावर हा सगळा भाग त्या ठिकाणी सहन करत होते. आणि याच रजाकार संघटनेचा प्रमुख म्हणून कासिम रजवी हा इत्तेहादुल मुसलमिन संघटना, जे आजची जी AIMIM ची जी संघटना आहे, त्या संघटनेचाच हा एक भाग होता. तर या संघटनेचा अध्यक्ष हा कासिम रजवी हा या काळामध्ये झाला आणि त्यांनी या अत्याचारांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केली किंवा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा विषय त्यांनी पुढे नेला. आणि रझाकार ही जी संघटना आहे, ही संघटना निजामाची निमलष्करी संघटना म्हणून सुद्धा या लष्करी संघटनेनं या काळामध्ये काम केलं. आणि या संघटनेमुळं काही खूप मोठ्या प्रमाणात या मराठवाड्याच्या भागामध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार या काळामध्ये वाढले. आणि त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर हैदराबादचा मुक्ती संग्रामचा जो लढा आहे, तो अधिक तीव्र बनत गेला. अंबाजोगाईचं केंद्र म्हणजे आजची जी अंबाजोगाई आहे, त्याच काळातले मोमिनाबाद याला नाव होतं. हे अंबाजोगाई हे हैदराबाद मुक्ती संग्रामाचं एक मोठं केंद्र म्हणून मानलं जात होतं, मुख्य केंद्र मानलं जात होतं. परंतु ज्या वेळेला रजाकाराचे हे अन्याय अत्याचार वाढले, त्या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ जे या लढ्याचे मुख्य नेतृत्व करणारे होते, त्यांनी अंबाजोगाई सोडली आणि ते हैदराबाद संस्थानामध्ये गुप्त मार्गाने गेले आणि तिथं गुप्त राहून, भूमिगत राहून त्या ठिकाणी त्यांनी ही जी लढा आहे, हा लढा अधिक तीव्र कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचा प्रयत्न प्रामुख्याने केला. आणि त्याच वेळेला भारताचे जे गृहमंत्री होते, पोलादी गृहमंत्री ज्यांना आज आपण म्हणतो, ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. आणि स्वतंत्र भारतामधल्या या दक्षिण भागातल्या हैदराबाद संस्थांची काय परिस्थिती आहे नेमकी,
ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्याच वेळेला निजामाने इकडे हालचाली चालू केलेल्या होत्या, की निजामांनी त्या काळामध्ये घोषणा केली की आम्ही स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहणार आहोत. आम्हाला भारतामध्येही जायचं नाही, आम्हाला पाकिस्तानमध्येही जायचं नाही आणि आम्हाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्या काळामध्ये राहायचंय, असं निजामाने त्या ठिकाणी जाहीर केलं. आपला कारण ब्रिटिशांनी जाताना दोन गोष्टी केलेल्या होत्या. संस्थानिकांना अधिकार देण्यात आले होते की तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र राहू शकता, किंवा तुम्हाला स्वतंत्र भारतात किंवा पाकिस्तानात जायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीने त्या ठिकाणी जाऊ शकता किंवा त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तसं निजामाने डिक्लेअर केलं की मी हा स्वतंत्र राहणार आहे आणि आमचं स्वतंत्र राज्य म्हणून आम्ही या ठिकाणी राहणार आहोत. आणि या काळामध्ये मुस्लिम जे लोक होते त्यांची बहुसंख्या या भागामध्ये करण्याचं काम याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. आणि असं इतिहासामध्ये नोंद आहे काही ठिकाणी की बॅरिस्टर जिना आणि निजाम यांच्यामध्ये काही पत्रव्यवहार पण या काळामध्ये झाले. आणि मग ज्यावेळेला निजामाच्या असं लक्षात आलं की हे लोक काही आपल्यासोबत येण्याच्या तयारीमध्ये नाही येत, त्यावेळेला त्यांनी हा भाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट करता येऊ शकेल का असा सुद्धा प्रयत्न काही काळ केला. परंतु याची भनक ज्या वेळेला पडली त्यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांनी निजामांशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पत्रव्यवहार केले, विनंती अर्ज मोठ्या प्रमाणात केले की तुम्ही भारतामध्ये सामील व्हा. का सामील व्हायचं या संदर्भात प्रत्यक्ष भेटी पण गेल्या, त्यांच्याशी चर्चा पण मोठ्या प्रमाणावर झाल्या. आणि त्याचा या कुठल्याही चर्चेला निजामाने दाद दिली नाही किंवा साथ दिली नाही. आणि शेवटी मग 13 सप्टेंबर 1947 ला, माफ करा 1948 ला, या भारताच्या स्वतंत्र भारताच्या लष्कराने पोलीस दलाने ऑपरेशन पोलो अंतर्गत, जसं आता आपल्या सगळ्यांना माहितीये की लष्कराच्या ज्या मोहिमा असतात या मोहिमांना ऑपरेशन असा शब्द वापरला जातो. अं, आत्ताच आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर सारखं एक ऑपरेशन, त्या काळामध्ये ऑपरेशन पोलो नावाने हे ऑपरेशन ही लष्करी कार्यवाही प्रामुख्याने करण्यात आली आणि त्याला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं. आणि या ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत 13 सप्टेंबरला भारतामध्ये त्यांनी हैदराबादमध्ये भारतीय लष्कराने पोलीस ऍक्शन घेतली. आणि पोलीस ऍक्शन करत करत हळूहळू भारताचा एक 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 भाग त्यांनी जिंकून घेतला गेला. आणि ज्या वेळेला 15 तारखेला निजामाला असं कळालं की आता आपण काही राहत नाहीत कारण आपला बराचसा भाग हा भारतीय लष्करांनी काबीज केलेला आहे, त्यावेळेला त्यांनी हैदराबाद मधून पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं. आणि त्याच्यानंतर 17 सप्टेंबर 16 सप्टेंबरला भारतात सामील करण्याच्या करारावर निजामाने त्या ठिकाणी स्वाक्षरी केली. आणि 17 सप्टेंबर 1948ला भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये मराठवाडा किंवा हैदराबाद संस्थान हे सामील करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. तो सामील झाला. तो मुक्ती संग्राम दिन म्हणून आज आपण साजरा करतो. आणि 1 मे 1960ला ज्यावेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला हा जो सगळा भाग आहे तो भाग हा महाराष्ट्राला जोडण्यात आला. आणि यामध्ये जसं प्रत्यक्ष योगदान हे पुरुषांनी दिलं, काहीची नावं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली इतिहासामध्ये. परंतु याच्यामध्ये अजून एक दखल घेण्यासारखी गोष्ट आहे की जी मला वाटतं की कायम थोडीशी अं, दुर्लक्षित राहते कदाचित, काय कारण आहे ते कारणांमधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या कोणता घटक दुर्लक्षित राहतो ते म्हणजे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या महिलांचं योगदान. आमच्या अंबाजोगाईमध्ये मी ज्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये काम करतो, या संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाने म्हणजे खोलेश्वर प्राथमिक माध्यमिक आणि खोलेश्वर महाविद्यालय यातल्या काही शिक्षकांनी एकत्र येऊन 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला आपण अमृत महोत्सव हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा साजरा करत होतो त्यावेळेला एक पुस्तिका तयार केलेली आहे की हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा किंवा मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम आणि अंबाजोगाईचा इतिहास, एक स्वतंत्र पुस्तिका त्याची आहे. आपल्यापैकी कोणाला हवी असेल तर मी रामदादाकडे ती पाठवतो. किंवा त्यातल्या काही महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी मी आपल्याला देईल. आणि या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये किंवा या सगळ्या भागांमध्ये ज्यावेळेला राजे युद्ध हारायचे त्यावेळेला शत्रू राष्ट्र यायचं आणि या शत्रू राष्ट्रापाशी महिलांसमोर दोनच पर्याय असायचे. एक तर आपण त्या पुरुषांच्या स्वाधीन होणं, आपल्यावर अत्याचार करून घेणं, किंवा
जोहर करणं. तर मला तुम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की आमच्या अंबाजोगाईच्या जवळ एक 4 किलोमीटर वर एक चनई नावाचं गाव आहे. या चनई नावाच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथे जंगल सत्याग्रह झाला. खूप मोठं जंगल, आजचं जे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आहे, जे या काळामध्ये, हे पण इतिहास अभ्यासात आपण विद्यार्थी आहोत तर आपल्याला माहित असलं पाहिजे. जो जुना सरकारी दवाखाना आहे, आता तिथे नवीन बरचसं बांधकाम झालंय. जो जुना सरकारी तो जो भाग आहे, हा भाग किंवा तो जो दवाखाना आहे, तो दवाखाना हा निजामाचा, त्याचे जे घोडे होते संरक्षक दलामधले, या घोड्यांचा तबेला म्हणून त्यांना ते त्या ठिकाणी बांधलेलं होतं. आणि अजून एक गोष्ट जी मला सांगताना राहिली, की निजामाच्या काळामध्ये अंबाजोगाई हा जिल्हा होता. प्रामुख्याने 1600 ते 1890 या काळामध्ये हा जो भाग आहे, हा भाग जवळपास अंबाजोगाई हा भाग जो आहे, हा भाग त्या ठिकाणी जिल्हा म्हणून निजामाने जिल्हा म्हणून घोषित केला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या घोड्याच्या तबेल्या असतील, त्यानंतर न्यायालय त्या काळामध्ये या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये होतं. त्याची पाऊलखुणा सुद्धा आज आपल्याला अंबाजोगाईमध्ये काही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आजचं जे बीएड कॉलेज आहे, ती सुद्धा अंबाजोगाईचं जे रमाबाई आंबेडकर चौकाच्या तिथे शासकीय महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय आहे, ते सुद्धा निजामाचं एक कचेरीचाच भाग होता. त्यानंतर एक कोर्ट किंवा जेल त्या काळामध्ये अंबाजोगाईमध्ये प्रामुख्यानं त्या काळामध्ये जेल पण होते. कारण जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे निजामानं सगळ्या सोयी सुविधा, दवाखान्याच्या सोयी सुविधा, न्यायालयाच्या सोयी सुविधा, पोलीस संरक्षणाच्या सोयी सुविधा, त्यांचं जे संरक्षण दल होतं, हत्तीखाना, दारुगोळा वगैरे, ते सगळं सुद्धा त्यांनी इथं मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवलेलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये, या सगळ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी प्रामुख्यानं लढा देण्याचं काम हे या सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी केलं. आणि या महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर, काही महिलांनी भूमिगत राहून, तर काही महिलांनी महिलांची संघटने करून किंवा महिलांच्या वेगवेगळ्या सभा असतील, वेगवेगळ्या बैठका असतील, वेगवेगळ्या परिषदा असतील, त्याचप्रमाणे सभा असतील, संमेलनं असतील, स्त्री संमेलनं असतील, ही या काळामध्ये प्रामुख्याने घेण्यात आली. यातल्या जी इतिहासामध्ये नोंद आढळते त्याच्यामध्ये परभणी, सेलू आणि अंबाजोगाई या तीन ठिकाणी, या तीन ठिकाणी प्रामुख्यानं अशा स्वतंत्र महिला परिषदा असतील, सभा असतील, किंवा या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रत्येक अशा पद्धतीचा लोकांनी, अनेक महिलांनी प्रामुख्यानं याच्यामध्ये घेतात. त्यातली काही नावं मी आता आपल्यासमोर सांगतो. त्यामध्ये आहेत कमलाबाई उर्फ माई सोमन, शांताबाई पेडगावकर, ताराबाई परांजपे, यासारख्या अनेक महिलांनी. आता याच्यातल्या बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांची नावं आज आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत, इतिहासामध्ये नोंदच त्या लोकांची त्या काळातली नाहीये. त्यामुळे अशा ज्या ज्ञात अज्ञात अनेक महिला होत्या, ज्यांनी आपलं कुटुंब, आपला संसार हा सुद्धा सांभाळला होता. आणि आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्यांची निश्चित आठवण काढावी. आणि इतिहासामध्ये ही नावं कदाचित आपल्या परीक्षेला कधी विचारली जाणार नाही, परंतु वर्ग अध्यापन करताना आपण निश्चित या गोष्टीचा उल्लेख आपल्या वर्गांमध्ये करावा. आणि आपण सर्वजण शिक्षक आहोत, तर आपल्या 8वीच्या पुस्तकाचा जर आपण विचार केला तर अगदी शेवटच्या भागामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती जो 14वा धडा आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आधी एका पॅराग्राफ मध्ये, दुर्दैवानं म्हणायला लागेल की एका पॅराग्राफ मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्यापैकी कोणी जर याच्यात इच्छुक असतील तर याचा एक वेगळ्या पद्धतीने की या लढ्याला एक स्वतंत्र तुम्ही स्थान द्या इतिहासामध्ये. जसा 4थीचा किंवा 5वीचा परिसर अभ्यासचा भाग आहे, परिसर अभ्यासचा सिलेबस आहे, की बीड जिल्ह्याचा स्वतंत्र त्या त्या जिल्ह्याचा इतिहास त्यांनी तयार केला, तशाच पद्धतीने हैदराबाद मुक्ती संग्रामाचा सुद्धा स्वतंत्र इतिहास हा आगामी काळात आपल्याला अभ्यासाला येईल. या ठिकाणी आपण सर्वजण सामील झालात, माझं ऐकून घेतलं. खरं तर इतिहास हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये अनेक कॉन्ट्रोवर्सी तयार होऊ शकतात. तसं जर चुकून काही कोणाला काही वाटलं असेल, काही लागलं असेल, तसं मी फार व्यवस्थित संदर्भ देत, दाखले देत या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय. आपण सर्वांनी ते ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. मिशन टीईटी साठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्वजण हे सरकारी सेवेमध्ये दाखल व्हावेत अशी या दिनी आपल्या सगळ्यांचं शुभचिंतन व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. केदार दादा, धन्यवाद. हा. केदार दादानं खूपच, केदार मस्त छान सांगितली, अतिशय माहिती महत्वाची होती. आणि महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना आणि भावी शिक्षकांना
केदार, शिक्षकांना याच्यासाठी की 1ली ते 7वीच्या शिक्षकांना टीईटी आता कंपल्सरी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. आणि भावी शिक्षक याच्यासाठी की ज्यांना शिक्षक व्हायचंय 8वी पर्यंत त्यांना टीईटी ही कंपल्सरी आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावर प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. 2च मिनिटात तुम्हाला केदारने जी गोष्टी सांगितल्या केदार सरांनी, तर त्याचं मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये आज ज्याला मराठवाडा म्हणतो तो भाग 1947ला स्वतंत्र झाला नव्हता. मराठवाड्यात त्यावेळेसचे 5 जिल्हे, कर्नाटकातले काही आणि तेलंगणातले काही मिळून हैदराबाद संस्थान होत. म्हणजे मराठी भाषिक, तेलुगू भाषिक आणि कन्नड भाषिक असं तो हैदराबाद संस्थान होत. तुम्हाला 3 भाषा लक्षात आल्या. आत्ताचे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातले 5 जिल्हे, आत्ताचे 8. तेव्हाचे 5 कोणते? बीड, नांदेड, परभणी. बघा लक्ष द्या, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर. आता याच्यात दुसरे 3 ऍड कोणते झाले? तर धाराशिवचा भाग म्हणजे लातूर, पुन्हा लातूर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद, त्याच्यापासून जालना जिल्हा झाला. आणि परभणी पासून हिंगोली जिल्हा झाला. म्हणजे आत्ताचे 8 जिल्हे जे हे आहेत ते स्वातंत्र्य झाले नव्हते. मी नेहमी सांगत असतो की भारत स्वतंत्र झाला तरी त्यावेळेस आम्ही मराठवाड्यातले लोक स्वतंत्र झालं नव्हतं, आम्ही निजामाच्या गुलामीतच होतो. आणि निजामाचं कमी आणि रजाकाराचं जास्त या ठिकाणी शासन होतं. रजाकार संघटना अतिशय जाचक, फक्त हिंदूंवरच नाही तर मुस्लिम लोकांवरही अन्याय करत होती. जे जे स्वातंत्र्याच्या चळवळीला खतपाणी घालत होते त्या सर्वांच्या विरोधात ही रजाकार संघटना आणि निजाम. आता तुमच्या लक्षात आलं असेल की रजाकार ही संघटना काहीतरी ही इथले लोक भारी बनतात, म्हणजे हे यांना खूप त्रास दिलेला लोक, रजाकार लोकांनी, इथल्या लोकांनी. एक लक्षात आलं, रजाकार तुमच्या लक्षात आलं. निजामाचं राज्य होतं हे पण लक्षात आलं. हैदराबाद संस्थान सगळ्यात मोठं होतं. 8वीच्या पुस्तकात तुम्हाला 600च्या वर संस्थानं होती असं म्हणतात. केदारनं बरोबर रेफरन्स दिलाय. 565 संस्थानं भारतात होती आणि त्यातली 3 संस्थानं त्यात विलीन झाली नव्हती, सामीलनाम्यावर सह्या केल्या नव्हत्या. 62 संस्थानांनी, म्हणजे 562 संस्थानांनी सह्या केल्या होत्या. आणि ते 3 राहिलेले जे 3 होते ते जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद. हैदराबादला रेल्वे त्यावेळेस होती, म्हणजे हैदराबाद संस्थान स्वायत्त होतं आणि त्याला स्वतःचा देश स्थापन करावा असं वाटत होतं. म्हणजे भारताचा नकाशात जर नीट तुम्ही हैदराबाद पाहिलं तर बरोबर पटत भारताच्या वेगळं राष्ट्र तयार होतंय का काय अशी भीती या ठिकाणच्या स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या लोकांना होती. आणि अग्रणी होते ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. मग स्वामी रामानंद तीर्थ हे संघटित काम करणारे व्यक्तिमत्व आणि संन्यासी व्यक्तिमत्व, म्हणजे स्वामी विवेकानंदांसारखं. स्वामी विवेकानंद संन्यासी आणि तसंच स्वामी रामानंद तीर्थ हे संन्यासी. आणि यांनी सबंध हैदराबाद संस्थानामध्ये चळवळीचं वातावरण केलं, स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. सरदार वल्लभभाई पटेल यांना पत्रव्यवहार करून वारंवार भेटून मी भारताचे एक नागरिक आहोत आणि आम्हाला भारतात सामील करून घ्या, सामीलनाम्यावर सह्या हा संस्था निजाम द्यायला तयार नाही, परंतु या ठिकाणची जनता मात्र स्वतंत्र भारतात यायला तयार आहे असं वारंवार सांगत. हैदराबादमध्ये हे वातावरण, हैदराबाद संस्थानामध्ये हे वातावरण तयार करण्यासाठी आर्य समाज देखील पुढे आलेला होता. आर्य समाज देखील या हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी खूप मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात हैदराबाद संस्थान मुक्त होण्यासाठी हुतात्मे झालेले लोक तुम्हाला दिसतील आणि त्या ठिकाणी त्यांचे स्तंभ हुतात्मा स्मारक म्हणून उभा केलेले दिसून येतात. इतिहासाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस त्या स्मारकांना भेट दिल्या दिल्या आपल्या पूर्वजांची आठवण आपल्याला करून दिली जात असते, किंवा आपल्याला या ठिकाणचा इतिहास किती दैदिप्यमान आहे हे आपल्याला कळत असतं. जसं आताच केतन सांगितलं की अंबाजोगाईचा इतिहास आणि त्यात मध्ये हैदराबाद संस्थान स्वतंत्र होण्यासाठी अंबाजोगाईच्या लोकांनी कोणतं कोणतं काम केलं, त्यात बाळासाहेब परांजपे यांचं पण नाव येतं. जे मी ज्या महाविद्यालयात शिकलो ते स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय,
सर्वांना माहिती आहे की स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी आहे, नांदेड माहिती, पण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी आहे. त्या ठिकाणचे पहिले प्राचार्य होते बाळासाहेब परांजपे. तर त्यांनी देखील या लढ्यामध्ये खूप मोठे योगदान दिलेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थांच्या खांद्याला खांदा लावून हे त्या लढ्यामध्ये सामील होते. बघा, तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या. निजाम काय भारतात सामील व्हायला तयार नव्हता, आणि या ठिकाणची जनता मात्र भारतात जायचंय असं म्हणत होती. म्हणून काय झालं, तर या ठिकाणच्या जनतेने उठाव केले, आणि या उठावांना दडपून टाकण्यासाठी रजाकार संघटनेने अनन्वित अत्याचार या ठिकाणच्या फक्त हिंदूंवरच नाही तर मुस्लिम जनता जी स्वातंत्र्यासाठी लढत होती त्यांच्यावर देखील केली. आणि मुस्लिम हुतात्म्यांचा उल्लेख देखील तुम्हाला इतिहासाची पानं चाळत असताना दिसून येईल. मराठवाड्याचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल, मुक्ती संग्रामाचा अभ्यास कराल, त्यावेळेस दिसून येईल. मग सरदार वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष हे गृहमंत्री होते, आणि भारतावर लष्करी कारवाई करण्यासाठी त्यांनी 3 ठिकाणाहून भारतीय लष्कर हैदराबाद संस्थानामध्ये घुसवलं, अक्षरशः घुसवलं, आणि त्याची सुरुवात सोलापूर कडून केली. ती तारीख होती 13 सप्टेंबर 1948. भारत स्वातंत्र्य होऊन तब्बल 1 वर्ष आणि 1 महिना पूर्ण होत आलेला होता, झालेला होता जवळपास. आणि तिथून पुढे फक्त 5 दिवसामध्ये 13, 14, 15, 16 आणि 17 5व्या दिवशीच निजाम राजा या ठिकाणी शरण आलेला दिसून येतो, आणि त्यानं नाईविलाजास्तव का असे ना, परंतु जनतेच्या रेट्याने म्हणा किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या करारी भूमिकेमुळे म्हणा, हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झालं. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्याचा आनंद या ठिकाणच्या लोकांना निश्चित आहे, आणि तो आनंद उत्सव स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी 17 सप्टेंबर या दिवशी प्रत्येक शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम या दिवशी होतो, आणि शाळांना सुट्टी देखील मराठवाड्यातल्या या ठिकाणी आजच्या दिवशी दिली जाते. ते स्वातंत्र्य संग्राम साजरा करावा. या ठिकाणच्या स्वातंत्र्य संग्राम भारताच्या नंतर आपल्याला 1 वर्ष 1 महिना आणि वर 2-3 दिवस तर इतक्या उशिरा मिळालेलं स्वातंत्र्य आहे, आणि त्यावेळेस अनन्वित झालेले अत्याचार आजी आजोबा आमचे आत्ताही सांगत असतात. तर असा इतिहास केदारने आपल्या समोर खरं तर उभा केला. खूप छान इतिहास केदारने सांगितलाय. तर अशाच अजून तुम्हाला इतिहासाची आणि भूगोलाची काही माहिती सांगण्यासाठी काही सेशन्स आपण त्यांची पण अरेंज करण्याचा प्रयत्न करूया. आणि संध्याकाळचं सेशन मात्र संध्याकाळच्या वेळेला 9 ते 10:30 रोजचं डेलीचं जे आहे ते होणारच आहे. आज विशेष दिन असल्यामुळं हे छोटस सेशन तुम्हा सर्वांसाठी आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो होतो. आजच्या या सेशन मध्ये या ठिकाणी थांबूया, आणि बरोबर आजच रात्री 9 वाजता भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे. बाय म्हणण्यासाठी फक्त तुमचं 1 मिनिटासाठी माईक चालू करतो, तुम्ही बाय म्हणू शकता. केदार सर काही बोलायचं झालं तुम्ही बोलू शकता. बाय सर. बाय सर, बाय. थांबूयात का सेशन सर? ओके, चला एंड करू मीटिंग. एंड मीटिंग. खूप सुंदर माहिती सर, वा. चला, तेवढंच ते वक्त्याला बरं वाटतंय, बाकी काय. केदारनं तर मस्त सांगितलं. आणि केदारचं वैशिष्ट्य म्हणजे केदार आणि मी ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई या ठिकाणी सोबत काम केलेले व्यक्ती आहोत. पुणे ज्ञानप्रबोधिनी यांचे देखील संस्कार आमच्यावर झालेले, म्हणजे समान संस्कार झालेले आम्ही दोघंही. आणि सोबतच केदार माझ्या सोबत इथे उदगीर या ठिकाणी देखील 1 वर्ष नोकरीला होता. तर समविचारी माणसं, आणि एकाच पेशेत असल्यामुळं दोघं भाऊ भाऊ असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही सगळेजण आमचे बंधू, आपण सगळेजण एकाच कुटुंबातले आहोत असं आम्ही समजतो. त्याचं कारणच असं की आम्ही पण शिक्षक आहोत, तुम्ही पण शिक्षक आहात, आणि जे शिक्षक नाही ज्यांना शिक्षक व्हायचे ते पण आपले भाऊ आहेत. म्हणून आपण सगळेजण ते एकाच कुटुंबातले आहोत असं मी नेहमी सांगत असतो. असो, एंड सरांनी करूयात खूप मीटिंग. सांगित हा, बोला बोला ताई, बोला. हा, सरांनी खूप छान प्रकारे माहिती सांगितली, जी माहिती नवीन होती आमच्यासाठी. नक्की नक्की. थँक्यू सर. ओके, चला केदार तुम्ही मेन होस्ट दिसायला लागले. आणि तर ह्या हैदराबाद हा, लढ्याच्या याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे माहितीये का, पानगाव पासून ते आंबेजोगाई पर्यंत, हा. पानगाव पासून ते आंबेजोगाई पर्यंतच्या लाईटच्या तारा तोडण्याचं कार्य हम्म.
हे पण केलेलं होतं. आणि ह्या लाईटच्या तारा तोडल्यानंतर निजामाचे किंवा आपले जे लढ्याचे डायरेक्ट बातम्या होत्या त्या आपल्यापर्यंत पोहोचू नयेत. अंबेजोगाईमध्ये आणि घाटनांदूरकडचा भाग आणि पानगावकडच्या भागामध्ये पोहोचू नयेत. त्याच्यामुळं ह्या तारा तोडण्याचं कार्य केलेलं होतं. म्हणजे अनेक पद्धतीने अं, लढा दाबून टाकण्यासाठी. बरोबर, हा बरोबर आहे लढा काय तुमचं. चिरून टाकण्यासाठी अं, प्रयत्न केले गेले होते. दादा एक मिनिट फक्त डिस्टर्ब करतो. नाही नाही. काय माहिती का, अंबाजोगाई असेल, उदगीर असेल, आता जसं रामदादांनी सांगितलं ना, तसं ह्या प्रत्येक गावाचा इथे एक वेगळं सेक्शन होऊ शकतं. इतक्या मोठ्या पद्धतीनं आता मी थोडंसं कव्हर करण्याचा तो प्रयत्न केला, तर सगळंच काही एवढ्या छोट्या वेळामध्ये ते कव्हर होऊ शकणारे भाग नाहीये. त्यामुळे ते संदर्भ राहिले सगळे म्हणजे. त्यांना आता रोगीचा त्रास होतोय ना, सोचे त्यांनी सांगतात की त्यांच्या बरं वाटतं.